श्री संत केशवानंद स्वामी सरस्वती महाराज यांच्या 59व्या पुण्यतिथी निमित्त भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह मौजे सज्जनपूर कसाबखेडा तालुका रत्नापूर जिल्हा संभाजीनगर। मायबाप जीवनाचा सारे म्हणून स्वामी काज गुरु भक्ती पितृवचन सेवापती। जर जीवनामध्ये आपण पत्नी असू ना तर आपल्या पतीची सेवा प्रामाणिकपणे करणं हीच आपली खरी ईश्वर भक्ती आहे। पहा तुम्ही पतिव्रता तिला म्हणतात, पतिवार्ता वेगळी आणि पतिव्रता वेगळी बरं का। पतीची या माता अनुसरोनी पतिव्रता, आपल्या पतीच्या बोलण्याला अनुसरून जिचं वागणं असतं तिला पतिव्रता म्हणतात, आणि आपल्या पतीच्या बोलण्याला सातत्याने जिचा विरोध असतो ती पतिव्रता। बाया दिवसभर देवाचं दर्शन घेतील, उपवास करतील, पण नवऱ्याला धड बोलायच्या नाहीत। एक नवरा घरातून कामानिमित्त बाहेर पडायचा, पण 8 दिवस तिचं कामच चांगलं झालं नाही। एक दिवस पत्नीला म्हणतो, का ग मी घरातून कामासाठी बाहेर पडतो पण माझं कामच नीट होत नाही, कोणाचं तोंड पाहून जातो काही कळत नाही। त्या पत्नीनं त्याला सल्ले दिला सौभाग्यवतीनं, तरी म्हणत होते घरातून बाहेर पडत असताना आरशात पास जाऊ नका म्हणून। कळतंय का महाराज? पतिव्रता वेगळी आणि पतिव्रता वेगळी। पतिव्रता वैदेही माता, जगाच्या मालकाची पत्नी, राजा दशरथाची सून आणि जनक राजाची कन्या, पण 14 वर्षाच्या वनवासामध्ये गवताची शेज करून उशाला दगड घेऊन झोपत होती, तरी ब्र शब्दाची सुद्धा तक्रार केली नाही। याला खरी पतिव्रता म्हणतात। म्हणून स्वामी काज गुरु भक्ती पितृवचन सेवापती हेच विष्णूची महापूजा, अनुभव नाही दुजा। हीच खरी भगवान परमात्म्याची खरी भक्ती आहे। जीवनामध्ये तुमच्या वाट्याला आलेलं कर्म जर तुम्ही प्रामाणिकपणे करत असाल तर ही सेवा भगवत चरणी समर्पित होते। एकदा वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे सर्वांनी एकदा हात वरती घ्या। सर्वांनी अगदी वट्यावरचे, घरावरचे, घरी वर नाही कोणी बसलं मग ठीक आहे, सर्वांनी हात वरती घेतले। जय जय राधा रमण हरी बोल, 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 जय जय राधा गुरु भक्ती, तिसरं पितृवचन सांगितलं। जीवनामध्ये जर तुम्ही पुत्र असाल तर मायबापाची सेवा करणं हे तुमचं आद्य कर्तव्य आहे। मायबाप
ढगाळ गेलेला सूर्य पुन्हा दिसू शकेल, पण माती आड गेलेले मायबाप पुन्हा दिसू शकत नाहीत. आहेत ना मायबाप, भाग्यवान आहात तुम्ही ज्याच्या असतील जिवंत. मी सांगेल ज्याचे मायबाप जिवंत आहेत त्याला पंढरपूरला जायची गरज नाही. जर तो पांडुरंग परमात्मा मातृ पितृ भक्ती पाहून जर अवतार घेत असेल तर आपल्याला गरजच काय. आज एखादी बाई तारुण्याच्या उंबरट्यावरती जर विधवा झाली तर 28 वर्षाची ती तरुण पोरगी, जिला 3 मुलं असू द्यात, पण एकटी बहादरीन त्या मुलासाठी कंबर कसत्या कष्ट करते, 3 पोरांचा सांभाळ एकटी बाई करते. पण तेच 3 मुलं ज्यावेळी मोठे होतात, नोकरीला लागतात, त्यावेळी 3 पोरांच्या बंगल्यामध्ये जर वृद्ध माय बापाला जागा नसेल ना, तर असे दुर्दैवी मुलं त्यांच्यासारखे तेच आहेत. आई वडिलांनी गरिबीमध्ये शिक्षण केलं, खूप शिकवलं. आपल्यासारखे दिवस आपल्या मुलाला येता कामा नाहीत. खूप शिकवलं, मुलांना शिकवलं. ज्यावेळी शिक्षण चालू होतं ना, त्यावेळी माय 2-2 किलोमीटरवरती दुसऱ्याच्या शेतात खुरपायला जायची. अरे पायात कंजूशी केली तिनं चप्पल घालण्याची. ज्यावेळी पोरांचे शिक्षण चालू होते ना, त्यावेळी आईने दुसऱ्याच्या घरचे भांडे घासावेत, दुसऱ्याच्या घरचे कपडे धुवावेत. पोरांचं शिक्षण केलं, पोरं शिकले, मोठे झाले. ज्यावेळी परदेशामध्ये गेले ना, तिकडेच नोकरीला लागले आणि त्यांचे तिकडेच लग्न झाले. इकडे आई आजारी झाली, आईला आजार जडला. बाप पत्र पाठवायचा देशामध्ये, अमेरिकेमध्ये पत्र पाठवायचा, पोरांनो आई आजारी रे, तिनं डोळ्यात प्राण आणलाय, फक्त तुम्हाला पाहायचंय. पोरांनो एकदा येऊन जा रे, तुमच्या आईची भेट घ्या. सारखी मुलांचा दावा करते, पण मुलं आली नाहीत. आणि आईची प्राण ज्योत मालवली. त्यावेळी बापाने तार केली, त्यावेळी धाकटा मुलगा आला. त्याने बाईची अंतिम क्रिया केली, तिच्या अग्नीला डाग दिला आणि जात असताना 1 लाख रुपयाची पिशवी घेतली आणि आपल्या बापाच्या हातामध्ये दिली. बापाने त्या पैशाकडे पाहिलं. बाळू कशासाठी रे हे? अरे कशासाठी 1 लाख रुपये? बाबा आईला आजार झाला, आई गेली, आता तुमचं वय झालंय, तुमचंही काही सांगता येत नाही. जर तुम्हाला एखादा आजार झाला ना, तर त्याचा खर्च पाणी करण्यासाठी हे 1 लाख रुपये दिलेत. आणि बाबा आता तुमचं जर काही बरं वाईट झालं ना, तर आता मी येणार नाही बरं का, आता मी येणार नाही. आमचं ठरलंय, आई मेली तर धाकट्याने जायचं, बाप मेला तर थोरल्याने जायचं. आता मी येणार नाही, तुमची अंतिम क्रिया करायला माझा मोठा भाऊ येईल. अरे जर आई वडील गरीब परिस्थितीमध्ये, कठीण परिस्थितीमध्ये आपल्याला शिकू शकत असतील, आज तेच म्हातारी मायबाप वृद्धपणामुळे काही गोष्टी कळत नाहीत त्यांना प्रेमाने सांभाळायला आपल्याला काय हरकत आहे का? लहान होतो दादा, आपण खूप लहान होतो. आज काही जणांना वाटतं आमच्या घरात म्हातारी माणसांना खूप त्रास देतात ताई, ते आल्या गेल्यावर बडबड करत राहतात, आम्हाला अपमान झाल्यासारखं वाटतं. माझी विनंती असेल, म्हातारपण प्रत्येकाला येणारे. म्हातारं झालं की असे हात हलू लागतात, तुमच्या हातातली ताटं गळतात, चमचे गळतात. जर असतील तुमच्या घरामध्ये अशी म्हातारी माणसं ना मायबाप, राग करू नका गडे त्यांचा. अरे ते आज वृद्धपणामुळे त्यांचे हातपाय हालतात. आपणही लहान होतो, आपणही ग्लासमध्ये पाणी घ्यायचो, तो गुळणे टाकायचो. 1 गुळणं आईच्या अंगावर, 1 गुळणं वडिलांच्या अंगावर. पण त्यांनी आपला कधी राग केला का? राग करू नका मायबाप. आज म्हातारी माणसं बडबड करतात, एक गोष्ट म्हटली की ती पुन्हा रिपीट करतात. आपल्याला राग येतो. आपणही लहान होतो दादा. आपल्याला आपले आजोबा जत्रेमध्ये घेऊन गेल्याच्या नंतर नातवाने फुगा पाहिला आणि आजोबांकडे हट्ट केला, आजोबा मला फुगा पाहिजे, आजोबा मला फुगा फुगा फुगा. 1 तास तुम्ही हट्ट धरला होता, खिशात पैसे नव्हते आजोबांच्या, कोणाकडून तरी उसनवारी केली आणि तुम्हाला तो फुगा घेऊन दिला. जर तुमचा फुगा फुगा म्हणणं आजोबा 1 तास सहन करत असतील, तेच आजोबा आज जर म्हातारी झालेत ना, तर त्यांचं पुन्हा पुन्हा बोलणं आम्ही सहन केलं पाहिजे मायबाप. त्यांच्या उपकारातून फक्त उत्तीर्ण व्हायचा प्रयत्न आहे. बऱ्याच माणसाला असं वाटतं, बऱ्याच माणसांना असं वाटतं आमची म्हातारी माणसं, घरातली वृद्ध माणसं काही बोलतात पण जागीच घाण करतात. माझी विनंती असेल, अशी असतील माणसं कोणाच्या घरी ना, तर त्यांचं जागीच घाण करणं सुद्धा तुम्ही सहन करा. लहान होतात दादा तुम्ही, खूप लहान होतात. आई जेवत होती, वडील जेवत होते, आजोबा आजी काका काकू आणि एक लहान मूल असं रांगत आलं. 7-8 महिन्याचं होतं, दिगंबर अवस्था होती, अंगावर कपडा होता. रांगत आलं, आईच्या ताटाजवळ आलं, तिने देहधर्म केला. त्यावेळी आईनं तुम्हाला उचलून आदळलं नाही खाली, आधी ताट बाजूला केले, आधी तुमची व्यवस्था केली आणि मग त्यांनी जेवायला सुरुवात केली. जर आमची माय आमच्या ताटाजवळची घाणही सहन करत असेल, तीच माय आज जर म्हातारी झाली असेल,
ती बडबडत असेल, जागीच जर घाण करत असेल ना, तिची घाणही आम्ही सहन केली पाहिजे. हे फक्त त्यांच्या उपकारातून उतराई होण्याचा प्रयत्न आहे. आई जीवनाचं सार आहे. म्हणून कधी मनात विचार येऊन जातो, आई तुला सागराची उपमा दिली तर चालेल का? कारण सागराचं काम आहे. ओढ्याचं पाणी येऊ दे, नालीचं पाणी येऊ दे, नदीचं पाणी येऊ दे, सगळं तो आपल्या पोटामध्ये साठवून घेतो. तसं आई तुला मुलगा कीर्तन करणारा असू दे, तो डॉक्टर इंजिनियर असू दे, नाही तो दारू पिणारा असू दे, सगळ्यांच्याच अपराध तू पोटामध्ये साठवून घेते. पण आई त्यामध्ये एक दोष आहे ग. समुद्राने सगळं पाणी साठवलं पण त्याने सगळं पाणी खारट केलं. त्या उलट अमृतापेक्षा गोड दूध तू आम्हाला पाजलंस. म्हणून लक्षात आलं, आई समुद्रापेक्षा तुझं व्यक्तिमत्व खूप श्रेष्ठ आहे. आई सर्वश्रेष्ठ हे सगळेच सांगतात, पण आमच्या घरामध्ये आईपेक्षा सुद्धा श्रेष्ठ व्यक्तिमत्व राहतं. त्याचं नाव आहे आमचा बाप. आई मला भूक लागली ग म्हणून 2 टायमाचं जेवण वाढणारी आई सगळ्यांच्याच लक्षात होती. पण रात्रंदिवस काबाड कष्ट करून 5 एकर जमीन घेऊन आपल्या पोराच्या आयुष्यभराच्या शिदुरीची व्यवस्था करतो ना, तो आमचा बाप असतो. त्या बापाचं फाटलेलं बनियान पहा, फाटलेली चप्पल पहा, वाढलेली दाढी पहा, विखुरलेले केस पहा. आपल्या लक्षात येईल बाप घरासाठी काय करतो. माझ्या पोराला नोकरी लागली म्हणून गावभर पेढे वाटत फिरणारी आई सगळ्यांच्याच लक्षात राहील. माझ्या पोराला नोकरी लागलीच पाहिजे म्हणून 20 लाख रुपयाची बॅग घेऊन पुढाऱ्याच्या मागे पुढे भिकाऱ्यासारखा फिरणारा बाप किती लोकांच्या लक्षात राहिला. माझी विनंती असेल, जेवढ्या मुलीचे लग्न राहिलीत ना, माझ्या ताईंनो, ज्या दिवशी तुमचं लग्न ठरेल ना, जमेल ना, त्या दिवशी एक काम करा गड्या, तुमच्या हाताने तुमच्या बापाला ताट वाढून दे जेवणाचं आणि बसून त्याला जेव घाला. बापाचा चेहरा निहाळा, मग तुमच्या लक्षात येईल की आपल्याविषयी आपल्या बापाची धारणा नेमकी काय. अरे कालपर्यंत माझ्या मागे पुढे फिरणारी माझं बोट धरून जी पाऊल टाकायचं शिकली, या उंबऱ्याला धरून जी उभं राहिली, या भिंतीला धरून जी चालायचं शिकली, माझ्या अंगणामध्ये खेळली बागडली ती माझी 18 वर्षाची माझी ताई उद्यापासून मला माझं कायमचं सोडून जाणार आहे. ही ज्यावेळी गोष्ट बापाच्या काळजाला लागते ना, त्यावेळी बापाचं अंतःकरण काय विचार करतं, एकदा बापाचा चेहरा निहाळा, तुमच्या लक्षात येईल. म्हणून मला वाटतं गड्या, या जगामध्ये एकमेकावरती प्रेम करणारे, निस्वार्थ प्रेम करणारे फक्त 2च पात्र आहेत. एक बाप आपल्या पोरीवरती आणि दुसरं पोरगी आपल्या बापावरती. माझ्या ताईंनो, ज्या दिवशी आपला बाप मेला ना, समजायचं आपलं माहेर संपलं गड्या. आणि जरी तुम्ही माहेरी गेलात ना, बापाने ज्या पद्धतीने लाड केले ना, ती लाड आता राहिली नाही. ज्या दिवशी आपला बाप गेला त्या दिवशी आपलं माहेर संपलं. आणि माझ्या पितृवर्गांनो, ज्या दिवशी तुमची पोरगी लग्न करून तिच्या सासरी गेली ना, समजायचं या घरामध्ये तुमची सर्वाधिक काळजी करणारी व्यक्ती आता त्या घरात राहिली नाही. काही कारणास्तव जर घरामध्ये वादविवाद झाला ना, तर तुम्ही 2-2 दिवस जेवण करत नाही. त्यावेळी तुमची 17-18 वर्षाची ताई तुमच्या जवळ येते, तुम्हाला उठवते आणि सांगते, बाबा अहो सकाळपासून काही खाल्लं नाही बाबा, 2 घास खा ना, मला भूक नाही. मला माहितीये बाबा तुम्ही खोटं बोलताय, माझे काका तुमच्याशी भांडले, माझी काकू वेगळी निघण्यासाठी तुमच्याशी भांडली, ही गोष्ट तुमच्या मनाला लागली ना बाबा. अहो काकाचं काय मनावर घेता, काका तसेच फटकळेत. बाबा माझी शपथ आहे हो तुम्हाला, तुम्ही 2 घास खा. बाबा तुम्ही जेवत नसाल तर तुम्हाला तुमच्या इकुलते एका पोरीची शपथ आहे, जर तुम्ही जेवत नसाल तर मी सुद्धा अन्नाचा घास ग्रहण करणार नाही. आणि ज्या दिवशी माझ्या दादानं तुमची तीच पोरगी लग्न करून सासरी नांदायला जाते ना, त्यावेळेपासून त्या घरामध्ये तुमची सर्वाधिक काळजी करणारी, स्वतःची शपथ देऊन तुमच्या तोंडामध्ये 2 घास प्रेमाने भरवणारी व्यक्ती आता त्या घरात राहिली नाही. अरे एकुलते एका पोरीच्या लग्नामध्ये आईने सकाळी 8 वाजता पैठणी साडी नेसली होती. एकुलते एका पोरीच्या लग्नामध्ये सकाळी 8 वाजता आईने नवी कोरी पैठणी साडी नेसली होती. अरे 10 लाख रुपये हुंडा देऊन पोरीच्या अंगावरती अक्षदा पडायचा टाइम झाला तरी ज्याला अंगातला शर्ट बदलायला सुद्धा टाइम भेटला नाही ना, तो आमचा बाप होता, फक्त आमचा बाप होता. बाप घरासाठी काय करतो माय बाप. बाप हे घराचं असं समर्पण आहे गड्या. मग माझ्या तरुण बहिणींना माझी विनंती असेल, माझ्या ताईंनो खूप शिका गड्या, जीवनामध्ये खूप मोठ्या व्हा. तुम्ही तुमच्या आई वडिलांचं नाव रोशन करा, खूप मोठ्या व्हा, खूप शिका. पण जीवनामध्ये आमच्या आई वडिलांनी सगळ्या पाहुण्या रावळ्यांशी दुश्मनी करून विरोध पत्करून आम्हाला शिकवलंय. 4 माणसामध्ये आमच्या एखाद्या कृत्यामुळे त्यांची 4 चौघात मान खाली जाईल ना, असं कृत्य कृपया जीवनामध्ये करू नका, नका करू.
ज्यांनी अख्ख्या जीवनाचं समर्पण आम्हाला वाहिलं ना, त्या मायबापाच्या जीवनाचं सरपण कधी करू नका गड्या. मायबाप जीवनाचं सारे. म्हणून स्वामी काज गुरु भक्ती पितृवचन सेवापती. श्री संत केशवानंद स्वामी सरस्वती महाराज यांच्या 59व्या पुण्यतिथीनिमित्त भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह मौजे सज्जनपूर, कसाबखेडा, तालुका रत्नापूर, जिल्हा संभाजीनगर.